आता त्याचं काहीही होऊ दे, मला काही घेणं देणं नाहीये. आणि आजपासून तुम्ही त्याचा विषय सुद्धा काढू नका. जुई, हे सगळं तू मला ऐकून दाखवतेस ना, ते कळतंय मला. आई, तुला काय समजायचंय ना ते समजून घे. तुझ्या मनासारखं होतंय ना, बस. तू तर मलाच ब्लेम करतेस. हे फोटो वगैरे डिलीट करायला मी सांगितलं नव्हतं तुला. आलाप सोबतच्या नात्याला नकार दे याचा अर्थ काय होतो आई? आणि बाबा, तू एक काम कर. बोल. मी तुला आलापचे फोटोज दिले होते ना, ते मी फाडू शकणार नाहीये. ते काम तू कर. यापुढे मी आलापशी काहीच कॉन्टॅक्ट ठेवणार नाहीये. पण माझी सुद्धा एक अट आहे. काय? यापुढे माझ्या आयुष्यात आलाप हे नाव नसेल. त्याला भेटणं, त्याच्याशी बोलणं यातलं मी काहीही करणार नाहीये. आणि हे सगळं माझ्या मनाविरुद्ध असताना सुद्धा मी तुम्हाला दिलेला शब्द पाळेल. पण माझ्या बाबतीतलं सत्य मी आलापला कधीच सांगणार नाहीये. आणि ते तुम्हीही सांगू नका. जुई बाळा, मला अजूनही असं वाटतंय की तू एकदा आलापशी खरं बोलावंस. त्यानंतर त्याला जो वाटेल तो निर्णय तो घेईल. जुई, मला माहितीये तुमच्या नात्यातला दुरावा तुझ्या मनाविरुद्ध आहे, पण तू तुझ्या भल्याचा आहे. आई बाबा, आई बाबा, मी या नात्याला नकार दिल्यावर आलापला धक्का बसेल. तो अस्वस्थ होईल. तो माझ्या नकारामागचं कारण शोधेल. पण जर त्याला खरं कारण सांगितलं ना, तर तो मला घाबरायला लागेल. तो माझा तिरस्कार करून माझ्यापासून दूर गेलेला मला चालेल, पण तो मला घाबरून माझ्यापासून दूर नको जाऊ दे. ते चिवताईच्या गोष्टीमधल्या कावळ्यासारखं झालंय. मी आपला दाराबाहेर, चिवताई चिवताई दार उघड दार उघड. चिमणे दादा व्यस्त. हो चिमणे दादा, तुमच्या रूटच्या सगळ्या लाईन व्यस्त आहेत का? अरे सारखं कॉल कट करते ती. कोण? अजून कोण करणार? जुई. आणि हा बघ काय मेसेज पाठवलाय तिने. आय नीड ब्रेक इन आवर रिलेशनशिप. दादा, दादा, ज्या ज्वेलर्स कडनं रिंग बनवली तो परत घेईल का रे? का? आता काय फायदा? जेव्हा ही रिंग द्यायला सांगितली तेव्हा दिली नाही. आता बसलाय ही रिंग देत. तर आता काय करणार? हे दादा, हे दादा, माझं बोलणं जरी वाईट वाटत असलं ना, तरी ते आपल्या चांगल्यासाठीच आहे. अमृता, तू जरा खाली जा, मी जुईशी बोलून येतो. जा अमृता. बाबा, आपली प्रत्येक आठवण फोटोशी निगडीत असते हे मला मान्य आहे, पण असे फोटो डिलीट करून आठवणी डिलीट होतात. मोबाईल मधून फोटोज डिलीट केलेत, लॅपटॉप मधून नाही.
मला जे फोटो फाडायला दिले होतेस ना ते इथं ड्रॉवर मध्ये आहेत. तुझा बाबा आहे ग मी, ओळखतो मी तुला. मी सुद्धा ठरवलंय, जसं आईला वाटतं ना तसंच करायचं. मग त्यासाठी आलापला दुखवावं लागलं ना तरी चालेल. Friend, may I help you? हे दादा, हे तू खरंच चाललास का काय? हे दादा, दुकानं बंद असतील दादा. आई, अगं तुझा मोबाईल कुठे आहे? अरे असेल ना इथेच कुठेतरी. अरे पिछे नाहीये. अगं दे ना जरा, काम होतं मला. अरे मला आता शोधावा लागेल रे. थांब, मी रिंग करतो. काय रे, तुझा मोबाईल असताना तुला माझा मोबाईल कशाला हवाय? नाही ते एक ऍप डाउनलोड करायचं होतं. ऍप माझ्या मोबाईलवर, त्याचा मला काय उपयोग आहे? कधी लागला वगैरे. सापडला मला, आहे माझ्याकडे. बर. 5, 6, 7, 8, last 2, 9, 10. #good, #healthy. हा चल आता तू. मी तुला बघूनच माझी एक्सरसाइज पूर्ण होते. मी नाही. अंतरा, फालतू कारण देऊ नकोस हा. तू प्लीज सकाळ सकाळी बाबांसारखं सुरू होऊ नकोस. हा, झोप मोड करून जॉगिंग करायला आले ना, तेच खूप महत्वाचं आहे. अगं पण त्याच बरोबर एक्सरसाइज करणं तेवढंच महत्वाचं आहे अंतरा. पण सध्या तरी सगळ्यात महत्वाचा हा कॉल आहे. कट कर. ओ, #attitude. पण का, कशासाठी ग? अगं एक्सरसाइज करते ना म्हणून. गंधार दादा, जुई फोन उचल, घे, काहीतरी महत्वाचं असेल. अगं होईल आपोआप कट. आता थोड्या वेळात उदय आणि बाबा यांच्या नंबरवरून पण कॉल येतील बघ. अगं पण रिसीव करून बघ ना, नेमकं काय काम आहे ते. डन. माझी एक्सरसाइज कंप्लीट. जुई, आलापचे बाबा. आलापच्या घरात #डिमांड मध्ये आहेस तू. सगळ्यांचे फोन आलेत. आता अजून एक फोन राहिलाय. हे कालसाठी. हे
आजसाठी. कारण हे स्वरा स्वीट आहे म्हणून, आणि हे कारण स्वरा प्रिन्सेस आहे म्हणून, आणि हे काका तुझं काहीतरी काम आहे काय? काम. नाही, काम असं काही नाही, हे बोनस. मग मी निघू? सोरा 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 थांब ना, ऐक ना. मी काय म्हणतोय, तू माझ्यासाठी एक फोन कॉल करशील प्लीज? कोणाला? जुईला. ओ होणारा जुई काकूला करेल, पण तू का करत नाहीयेस? ती ना माझ्याशी कट्टी आहे. सब कट्टी का बट्टी मुझे ही करना पड़ता है. सो प्लीज हेल्प मी ना स्वरा. मी तिला मेसेज केलाय की स्वराला तुझ्याशी बोलायचंय म्हणून. डोंट वरी, मैं हूं ना. हे घे. हॅलो, होणारी जुई काकू बोलतीये का? जुई बोलतेय. आपण लिटिल प्रिन्सेस स्वरा का? येस, होणारी जुई काकू. जेव्हा तुला कोणाची तरी आठवण येते तेव्हा तू काय करतेस? कोणाची ग? कोणाचीही. शक्य असेल ना तर त्या पर्सनला जाऊन भेटते. पण मी तर भेटू शकत नाही ना तुला. म्हणजे? आय मिस यू होणारी जुई काकू. सो स्वीट स्वरा. तू घरी कधी येणार आहेस? आलाप काका? नाही 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 नाही. आम्ही घरातले सगळेजण तुला खूप मिस करते. बरं, आपण सगळे भेटूया ना. मी तुझी वाट बघतोय. मी तुझी वाट बघतोय. मी तुझी वाट बघतेय. प्लीज अशी रागवू नकोस. पण मी रागवले हे तुला कोणी सांगितलं? आलाप काकाने. स्वरा, मी ना तुमच्या दारात आलीये. काय? काय काय काय? आलाप काका, होणारी जुई काकू आपल्या दरवाजात आहे. स्वरा, तुझ्या बाजूला आलाप काका आहे ना? हो. त्याला सांग, स्वरा फोन कॉल प्लॅन फेल. आलाप काका, फोन कॉल प्लॅन फेल. तिला कळलं तू मला फोन लावायला सांगितलं असते. हॅलो हॅलो जुई, ऐक ना. सॉरी. माय प्रिन्सेस, हे सगळे तुझ्यासाठीच आहे. थँक्यू. पण तिला तर कळलं ना. पण चल ना, ऍटलीस्ट आपण बोललो तरी तिच्याशी. होणाऱ्या जुई काकूचा फोन आला तर मला सांगा. हो सांगेन. सांभाळून जा स्वरा. हा, बाय. फोन येईल. आई, माझा टिफिन पण लवकर दे ग. अगं हो हो रेडी आहे. तू स्कार्फ वगैरे घेतलास? हो. हा घे गॉगल. अरे हो, आता गॉगल तर कंपल्सरी सोबतच ठेवायला हवा. हो, आणि त्यासोबत आणखीन काही गोष्टी तुला लक्षात ठेवायला हव्यात. मीठ, आगीपासून लांब राहायचं. नो सेल. आई, माझ्या सगळं लक्षात आहे. सेल्फीज, कॅमेरा, फोटोज, पुंगीसारखं म्युझिक आणि चंद्रप्रकाश या गोष्टी आपण टाळायच्या. आणि या गोष्टी आपण टाळल्या नाहीत तर लोक आपल्याला कायमचं टाळतील. 100 पैकी 100 मार्क आहेत मेमरीला. तीच तुझी जरा शार्प कर. म्हणजे काय आहे, तो मंत्र तरी निदान वेळेवर आणि योग्य आठवेल. जुई बाळा, कसं आहे ना, अगं इच्छाधारी झाल्यापासून पहिल्यांदा प्री स्कूलला जातेस म्हणून या सगळ्याची आठवण करून देते. आई, माझी काळजी मी घेईन ग. बरं. मोबाईल आणि चार्जर. बाबा, जरा माझं ते पुस्तक देतोस का ठेवलेलं? कुठलं रे? नाही राहू दे, तुला नाही करणार, माझं मी घेते.
आशू त्या मिलिंदला सांग ना न्यूज कव्हर करायला. अरे मी आलो असतो तर मी स्वतः कव्हर नसती का केली न्यूज ती. नाही येणार आहे मी, तब्येत खराब आहे माझी. अरे नाही गेलो बाबा डॉक्टरकडे. का 10 प्रश्न विचारतोयस तू? मी सांगितलं तेवढं कर ना. कोण? मॅडमचं मी बघतो. सांगितलं ना तुला, त्यांना काय बोलायचंय, कसं हँडल करायचं मी बघतो. कळलं? उदय पण नाहीये यार, काय करू मी? फ्रेंड, मेरी दोस्ती मेरा प्यार, रफीकी कमाल. एकदा सांगून तर बघ. बाबा मी करतो ना बाबा. आला लहानपणी ना तुझ्या शाळेत एकदा राजा राणीची होडी बनवून आणायला सांगितली होती. अर्थात तू ही गोष्ट ह्या राजाला म्हणजे मला सांगितलीस, पण ह्या राजाला वेळच नव्हता कामामुळं. मग राणीनं म्हणजे तुझ्या आईनं तुला कागद आणून दिले, छान होडी बनवून दिली. त्या होडीला शाळेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले. तुझं खूप कौतुक झालं. राणीने सुद्धा तुझं खूप कौतुक केलं. पण ह्या राजा राणीच्या होडीत हा राजा कुठेच नव्हता. मग पुढे अनेक वेळा असंच झालं. कुटुंबासाठी कामावर असणारा हा राजा ऐन मोक्याच्या क्षणी कधीच कुटुंबासमवेत नसायचा. परिणाम, राजाला राजाचा मान मिळाला, पण कुटुंबाची जवळीक नाही. आलाप, एक बाप म्हणून मला तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल नेहमी आदरच दिसतो, नो डाऊट. मित्र ह्या नात्याची जवळीक नाही. एकदा ही जवळीक देऊन बघ. बाबा हे नेहमीच झालं, पण एकदा फ्रेंड म्हणून हाक मारून बघ. एक पाऊल मी पुढे आलं, एक पाऊल तू पुढे येऊन बघ. घे. नाही नको, ठेव तुझ्याकडे. मिस्टर आलाप देसाई, बघताय का माझ्या मुलीला किती त्रास होतोय, दिसतोय का तुम्हाला? त्याला तरी काय कळणार बाबा? मुळात प्रश्न आपल्याकडून येतात बाबा, आणि त्याची उत्तरं पण आपल्यालाच शोधायची आहेत. पण माझं उत्तर मी शोधलंय. म्हणजे ही गोष्ट विसरून आपलं मन आपण आपल्या कामात गुंतवायचं. ए झोयल्या, मला खरं सांग, आलापला विसरू शकतेस? लगेच नाही बाबा, पण प्रयत्न करेन. नाही, माझ्यासाठी नाही तर निदान त्याच्यासाठी तरी मी त्याला विसरेन. आई बरोबर बोलते बाबा. या नात्यामुळे त्याला वेळोवेळी धोका असेल तर मी त्याच्या जीवाशी का खेळू? तसंही त्याच्या जीवाशी खेळण्याचा काही एक अधिकार नाहीये मला. आई बरोबरच बोलते, पण तुझ्या मनाचं काय? बाबा, आलापच्या बाबतीत आई जे बोललीये ना त्याचाच जास्त विचार करतेय मी. शेवटी ती माझ्या आणि त्याच्या भल्याचाच विचार करते ना. आवडीची भाजी आहे ना? बघितलंस बाबा, हे आईचं प्रेम. नाही, ती कधी दाखवत नाही मला, पण मला काय आवडतं, माझ्यासाठी काय चांगलंय या गोष्टीचा सतत विचार करत असते ती. येते मी बाबा. घेतलं सगळं? हो अगं पण तुझे ते हॅशटॅग स्पीकर सेल्फी क्वीन ती कुठे आहे? हो ना, तेच तर कळत नाहीये मला. नाही, एरवी जगाच्या आधी रेडी होऊन येणारी मुलगी आज राहिली कुठे? कदाचित आज तिचं घड्याळ उशिरा उठलं असेल.
मी एक काम करते, मी तिच्या घरी जाते आणि तिथूनच मग आम्ही प्री स्कूलला जाऊ. ओके, बाय आई. बाय बाबा. नीट जागा बाळा. हो हो. कैलास काय म्हणत होती रे? आपल्या हाताला धरून लहानपणी चालणारी मुलं कधी आपला हात हातात धरून आपल्यालाच आधार द्यायला लागतात, कळत सुद्धा नाही. आता सांग या जादूगाराला तुझ्यासाठी काय जादू करू. बाबा जुई बोलत नाही माझ्याशी. अरे एक से भले दो, दो से भले चार, चार से भले 8 फंडे है अपने पास. आता मी सांगतो तसं कर. फक्त गाणं नको. गाणं मी तुला सांगणारही नाही आणि तुला ते माझ्यासारखं सफेदारपणे जमणार पण नाही. ऐक,